हे संजय गायकवाड गेले होते, त्या लग्नाच्या आयोजकांनी 500 प्रति वाटण्याचं ठरवलं होतं. त्या लग्नामध्ये, लग्नाच्या कार्यक्रमामध्ये लोक दारू पिण्यामध्ये मग्न असतात, मात्र त्या लग्नाच्या कार्यक्रमामध्ये त्या लग्नाच्या आयोजकांनी 500 प्रति वाटण्याचा कार्यक्रम ठरवला होता. आणि ते पुस्तक त्या ठिकाणी लग्नामध्ये संजय गायकवाड या आमदारांना ते पुस्तक भेट म्हणून दिली. मुळात त्या संजय गायकवाडला लिहिता वाचता येतच नसेल म्हणून त्यांनी फक्त वरचं पान पाहिलं, शिवाजी कोण होता, आणि रात्री 12:30च्या ठोक्याला कॉम्रेड प्रशांत आंबे यांना फोन केला आणि आई बहिणीवरून शिव्या द्यायला सुरुवात केली. शिवाजी महाराजांची आम्हाला शिकवण आहे की परस्त्री ही माता समान, परस्त्री ही आपल्या आई बहिणी समान असते, तिचा आदर केला पाहिजे. मात्र ह्या बेवड्या आमदारांना लाज वाटली पाहिजे की रात्री 12 वाजता दारू पिऊन तू कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यकर्त्याला शिवीगाळ करतोस आणि त्या कार्यकर्त्याच्या आई बहिणीवरून शिवीगाळ करतोस. कॉम्रेड, जेव्हा या विषयात अख्ख्या देशभरामध्ये पसरला आणि कार्यकर्त्यांनी आपल्या पोलीस स्टेशनला फिर्याद द्यायचं ठरवलं, तेव्हा पोलिसांनी तक्रार घेण्यास नकार दिली. आणि मग काय तर लाल बावट्याचे कार्यकर्ते इतिहास पहा आजपर्यंत कधीच घाबरलेले नाहीत. काँग्रेस लोकांनी ठरवलं, पार्टीने ठरवलं की ठीक आहे, आम्हाला कल्पना आहे की केंद्रापासून राज्यापर्यंत आणि गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत या भांडवलदारी सरकारची सत्ता आहे, ही लोक गरिबांच्या बाजूने कधीच उभं राहणार नाही. आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस सुद्धा ही भाजपच्या आणि शिवसेनेचीच बाजू घेतील, कारण की त्यांचे आमदार आहेत. आणि मग लाल बावट्याच्या कार्यकर्त्यांनी ठरवलं की पोलीस आपल्याला न्याय देणार नाही, आपण थेट संजय गायकवाडच्या घरावर मोर्चा नेला पाहिजे. घरावर मोर्चा नेत असताना आमच्या लोकांची रूपरेषा काय होती, आम्हाला त्याच्या आई बहिणीवरून त्या हरामखोराला शिव्या द्यायच्या नव्हत्या. आम्हाला फक्त त्या आमदार, अनपढ आणि बेवड्या आमदाराला हे पुस्तक वाचून दाखवायचं होतं. आणि म्हणून लाल बावट्याचे कार्यकर्ते हजारोच्या संख्येने जमले आणि त्या आमदाराच्या घरावर जाण्यास तयारी केली. मात्र पोलिसांनी कार्यकर्त्यांना अडवलं, 5 किलोमीटर लांब अडवून ठेवलं. अरे लाज वाटली पाहिजे या केंद्र आणि राज्य सरकारला आणि या आमदाराला की ज्यावेळी कार्यकर्ते आपल्या जिल्ह्यात येतात, आपल्या तालुक्यात येतात, तुझ्या घरावर येतात तुला पुस्तक वाचून दाखवायला, तेव्हा त्यांनी पाहुणचार केला पाहिजे, लोकांचा सत्कार केला पाहिजे की या